पाटील साहेब कांबळे बोलतो रे मी कांबळे. त्या ठिकाणी मी आलो वेसल्यामध्ये आलो. वेसल्यामध्ये ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे, 2 बैल मेलेले आहेत, अख्ख्या गावाचा सर्वे व्हायला पाहिजे अख्ख्या. आता इथून पुढे एकही घटना होता कामा नाही इथं परत त्या शहरात वेसल्यामध्ये असून चंद्र्यामध्ये असून नाही. ते तुमच्या माणसांनाच इथं घटना पुढे तारा असतील काम असतील सगळे बदलले काय पाहिजे. ही घटना कालच मी सांगितले, इथनं पुढे सातारा जिल्ह्यात जर घडली तर मी सुट्टी देणार नाही अजिबात. बोला साहेबांना बोला जरा. ही घटना परत इथं अख्ख्या गावात परत घडणार नाही. कालच आपण ते आदेश घेतले त्यांचे वाचत येणे. कालच मला वाटते टाळे घालायला गेलो तुम्ही. काल आत्मदहन होतं माझं याच कामासाठी. साहेब घ्या हे तुम्हाला घ्या बघा. माने साहेब आले इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिक पंचनामा करून याची भरपाई बोलवा. आत्ता बोलवा. बाकीचं काय नाही. ऑफिस कुठे मेन नाही. पहिलं तुमच्या दारात नाही, तुमच्या दारात जाळील मी. तुमच्या दारात ही बैल जाळी. नुकसान भरपाई वाटली तर गोळा करून देण्यात येईल, पण न्याय मिळायला पाहिजे त्यासाठी. बोला ना त्यांना. मग ते काय करतात बोला त्यांना. बाकीचं काय नाही. बोला तुम्ही त्यांना बोलवा. तुम्ही त्यांना इथं बोलवा. तुम्ही बोला बोला इथं. मी आलो म्हणून सांगा. मी त्यांच्या बाबाच ऐकत नाही. चालवा बोर्ड केले मग बाबा होणार नाही का काय खेळ मी हो. शेतकऱ्यांची वाईश खेळायला पेपर का लागतं. आजचं पेपर माझी एवढी मोठी बघा पेपरला बातमी त्याच कामाची रोड आहे. पेपर उडा दाखवा त्यांना. ते काय आपला उपकार करतात का? हे का आपला उपकार करतात का? हे लावा साहेब फोन लावा. साहेब फोन करायला लावा त्यांना. कोण अधिकारी त्यांना बोलावं लावा. सातारा पोलीस स्टेशनला वाटलं चौकी करा. शाहपूर पोलीस स्टेशनला का सगळे अधिकारी होते माझ्यावर. नाही तेलतुंबडे साहेबांना केला होता फोन मी. आले ते म्हटले साहेबांची पाठवून दिली. इतक्या वेळ लागताच का म्हणे खेळ लावला मी शेतकऱ्यांचा. पाणीच होतं. आता बैल पाण्यात पाय गेला की असा नाका थता थता कापत आला. ह्यो बैलाकडे पाणी होतं. आता उडून आला की तो बैल बी खाडकन पडला की ह्या बैलाचा पाय त्याच्याकडे गेला की ह्यो बी पडला. तशी गाडी अशी झाली की आम्ही तिघे गाडीतनं कुठे लागलं तुम्हाला. बघा काय दुर्घटना झाली. जनावरांची आधी हालत आहे. काय महावितरणला काढायचे. जाळी तर चालेल ना महावितरण. हे या प्रकरणाची दखल जर लागोलगच नाही घेतली तर वेळ पडली तरी असणाऱ्या महावितरणचे जे कार्यालय संबंधित आहे त्या अधिकाऱ्यांना जाब तर विचारला जाईल. वेळ पडल्यास महावितरणचं कार्यालय जाळण्यात येईल. त्याच्यापेक्षा दुसरं मी काय सांगू शकत नाही. हिची दखल काय सांगितलं होतं. अशी घटना परत जिल्ह्यामध्ये घडता कामा नये. आज शेतकरी उघड्यावर पडत असला तो आज सगळ्यात बघितलं तर तो पोशिंदा आहे जगाचा. त्याची जर ही हालत होत असेल तर काय करायचं महावितरण. काय करायचं. काय करायला पाहिजे. त्यांनी दखल घ्यायला पाहिजे. ही तातडीने घ्यायला पाहिजे ना. तुम्ही परत आंदोलन करणार. अंगावर त्यांनी घेतलं आणि तुम्हाला वाचवलंय. समजून घ्या. माझं चुकत असलं मला सांगा. आजची मुख्य जनावरं मेलेली नाहीत. तिथं आपली गावातली माणसं असती तरी या महावितरणला काय जागा नाही. म्हणून काल मी ह्यासाठीच आंदोलन मोठे केलं. काल महावितरणचे तिथं हे मुंडन केलं मी त्याकरता. काल पत्र व्यवहार सगळे केलं त्यांच्याशी. त्यांनी पत्र मला दिली त्याकरता. मी पत्र लिहून घेतलेत.
आदेश घेतलाय, सगळा आदेश तुम्हाला देतो. सगळ्या गावाचा सर्वे यांच्याकडून करून घ्यायचा आहे सगळा ग्रामपंचायतीच्या वतीनं, आणि तो सर्वेची एक प्रत मलाही द्या. त्या पाठपुरावा करून अख्ख्या गावाची सगळं डीपी पुढे दारा तारा सगळ्या बदलून घेऊ आपण. ही घटना परत इथनं पुढं घडता का म्हणे, ह्याच्या मागे काय घडलं ही दादा मग अशी म्हणत. किती वेळा घडली घटना? हा, किती वेळा घटना घडली? आहे काय ती मागच्या 2 वेळा जी घटना घडली हा, काही दिली भरपाई? नाही दिली का भरपाई? मी हे एवढी महाग एखादी लाईट जर कट एमएससीबीनं नुसतं आपल्या स्वतःवर कधी आणून दिलं नाही. आता इथनं पुढे ही घटना परत गावात कुणाचीच करता का म्हणे, यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन उद्या ज्या दिवशी आपल्याला त्या महावितरण कंपनी कार्यालयाला जायचंय, मी पुढाकारी येतो, पुढे येतो. वेळ पडली तर कार्यालय स्वतः जाळू आपण, नाही दखल नाही घेतली. डेप्या जाळू, हा वेळ पडली तर सगळ्या डेप्या जाळू. असं होत असलं तर काय आहे? नाही तर मिळालंच पाहिजे आपल्याला. राहिल्या सगळीकडे लाईट नसली तरी हो आलं का साहेब? त्यांचा पहिला उदरनिर्वाह दोन्ही बैलावर चालतो, त्यामुळे रितसर या दोन्ही बैलावर त्यांचा जे उदरनिर्वाह चालतो ना, त्याचं पहिली त्यांना नुकसान भरपाई नाही मिळालंच पाहिजे. हे रस्ता आहे. हे पहिली गोष्ट इकडे बघा, आतापर्यंत महावितरण कंपनी हेच केलं. बिल टाकणारा येतो, नाही रिडिंग घेणारा वेळेवर येतो, बिल टाकणारा वेळेवर येतो, लाईट कट करणारा वेळेवर येतो, पण काम करणारा वेळेवर आजपर्यंत आला नाही. यासाठीच मी डोक्याची केस काल काढलेले. आता माझे काढल्यात, आता ह्यांची काढायची वेळ आली. हे बघा आता आज ही बातमी आहे. 10 वाजता त्या ठिकाणी आलो आणि बैलाला एकदमच ओढूनच घेतलो. साधारणतः डीपी पासून ते जी घटना घडलेली ते अंतर 20 फुटाच्या आसपास तरी आहे, तरी पण बैलानं त्या ठिकाणी ओढून घेतलं. तुम्ही बैलगाडीमध्ये बसलेला होतो, मी स्वतःच होतो. हे काय हे सुद्धा होते. तुम्हाला काय झालं त्यावेळेला? आम्हाला शॉक बसला आणि आम्ही गाडीत पडलो तिघे. आणि महावितरण तुम्ही ज्या वेळेला कळवलं त्यावेळेला ते आले का लगेच तात्काळ? मग ओके, मग तुम्हाला मदतीचं आश्वासन वगैरे काय दिले? ओके, बैलगाडीमध्ये तुम्ही दोघंच होता? तिघं होता. साधारण किती लाखाचं असं हे तुमचे नुकसान असणार आहे? 2 बैल. 3 लाखाची 2 बैल आहेत. हो, 3 बैल बघा 3 लाखाची नवी यायची नाही. खेचलंच एकदम बैल. तुम्ही म्हणलं बैल असं काय करते, म्हणजे रस्त्याला खेच पाणी होतं ना सगळं, पाणी होतं. त्यामुळे गाडीत आम्ही तिघं चेंडबाबत बाहेर पडलो. निदान आमचं तर काय खरंच नव्हतं. गाडीत असतो तर काय करंट सगळ्या गाडीला सगळ्याच्या काढला.